जगह फ्यूचर पे लेके जाना, where they can explore the skill, see if they have interest and then pick it up. So this is the kind of important skill development is given at school. मैम टीचर्स को सिलेक्ट करते हुए ऐसा कुछ देखा गया है कि मतलब क्योंकि इंटरनेशनल लेवल के स्कूल है तो टीचर्स का सिलेक्शन भी बहुत स्पेसिफिक होना चाहिए, तो आपने क्या क्या मतलब देखा था टीचर्स के लिए? टीचर इंटरव्ह्यूमध्ये आपल्याकडे 4 इंटरव्ह्यूज होतात. फर्स्ट इंटरव्ह्यू ऑनलाईन असतो, टेलिफोनिक असतो ॲक्च्युली. टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक ऑनलाईन इंटरव्ह्यू होतो पॅनलसोबत. त्या इंटरव्ह्यू नंतर प्रिन्सिपलसोबत एक इंटरव्ह्यू होतो आणि त्याच्यानंतर आजपर्यंत एकही टीचर असा नाही जो मी किंवा अनिष्का किंवा संजय सरांनी पप्पांनी इंटरव्ह्यू नाही केला आहे. तर तो इंटरव्ह्यू कंपल्सरी आहे. इवन इफ इट इज तर 90% टाइम जेव्हा प्रिन्सिपलचा इंटरव्ह्यू होतो तेव्हा कळून जातं की आपल्याला घ्यायचं आहे की नाही. पण इरिस्पेक्टिव्ह वी ट्राय टू बी अ पार्ट ऑफ दॅट इंटरव्ह्यू टू अंडरस्टँड आपला कल्चर आहे की नाही. कारण एक कल्चर आणि विजन जर सेम नसला टीचरचा तर ते होत नाही, कुठेतरी मग ते थांबून जाते प्रोग्रेस. तर टीचर सिलेक्शन हा खूपच इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. 4 इंटरव्ह्यूज आपण करतोच, रिटर्न असेल, व्हिज्युअल असेल, ऑडिओ असेल. आणि आम्ही याच्यासाठी पण इनफॅक्ट टेक्नॉलॉजी क्रिएट करतोय की LLMs क्रिएट करतोय की हे प्रोसेसेस कसे ऑटोमेट केले पाहिजे आणि त्या टीचरचा ऑटोमॅटिक इंटरव्ह्यू ऑनलाईन कसा अजून चांगला होऊ शकतो AI एनालिसिस करून. हे या सगळ्यांवर पण आम्ही भरपूर काही करतो. महाराष्ट्रातले काही आहेत टीचर्स? महाराष्ट्रातून आहेत काय? भरपूर टीचर्स. आता तुमच्याकडे जे दुबईमध्ये आपण शाळा चालू केली त्यावेळेस तुम्हाला शासनाकडून काय मदत मिळाली का? म्हणजे भारत शासनाकडून, आणि त्या ठिकाणी काय अडीअडचणी सामोरं जावं लागले का आपल्याला? नाही सर, प्रायव्हेट स्कूल असल्यामुळे गव्हर्नमेंटचं इन्क्लुजन काही जास्त नाही आहे. इनफॅक्ट दुबई अगेन खूप ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर जे लिहिलेलं असतं ते आहे, तितकी फीज द्या असं होईल, हे स्टेप्स आहे. दुबईच का निवडलं तुम्ही? जर एक इंटरनॅशनल जायचं होतं अशी एक कल्पना होती, तर वेन आय अॅनलाइज दुबई अँड सिंगापूर वर माय क्लोजेस्ट स्पॉट्स टू गो. 1-3 तासाची फ्लाईट आहे, दुबईवरून डायरेक्ट फ्लाईट आहे, दॅट इज द बेस्ट. आणि माझा एक थॉट आहे की जोपर्यंत स्वतः आपण स्कूलला नाही जात तोपर्यंत आपल्या हिशोबाने ते नाही चालत किंवा ती क्वालिटी नाही राहत. आपण फ्रँचायझीज पण टाकतो तर ती क्वालिटी एक कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते, कारण सगळं मॉनिटरी मग बघितलं जातं की आपण मॉनिटरी ब्रँडची व्हॅल्यू दिली आहे तर काहीतरी पैसे कमवले. आता भारतात आपल्याकडे Tier 1, Tier 2 सिटीज मध्ये किती ठिकाणी आपल्या शाळा स्कूल्स वगैरे आहेत? सर संगमनेरला एक आहे, तर दॅट इज Tier 2. पुणेमध्ये आपली 2 आहेत आणि दुबईला एक आहे. बट द आयडिया इज टू डू ॲटलीस्ट 100 मोर स्कूल्स इन कमिंग इयर्स.